भूत्या ऐका ना, नक्की लहानपणी कुठल्या शाळेत होता तुम्ही? विज्ञान वगैरे विषय नव्हता का तुम्हाला? म्हणजे आरसा मारून पोपट पाडणं इतकं सोपं नाहीये ते. असं काय आरसा मारताय तुम्ही? असं नाही होत ना. अरे अरे अंशू, भावना समजून घे ना तू. नाही, बरोबर आहे तुमचं. अरे माझ्यासाठी भर उन्हात तो गच्चीत उभा राहणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे. हो, बरोबर. त्याला म्हणतात रे खरी मैत्री. पुत्या, नाही पुत्या, मला एक प्रॉमिस कर. मला एक प्रॉमिस कर की की लग्नानंतरही तू माझ्या घरी येशील. जाऊ दे, नाही म्हणतायत ते. हा प्रश्न आहे का तू? हा प्रश्न आहे? हा अगं मला माहितीये भाऊजी महिना महिना कामानिमित्त बाहेर असतात. मी एकटं नाही पडू देणार तुला. हॅलो, एक सेकंद. अरे अरे काय मित्रा, मी बाहेर आहे पण तू कशाला घरात येतोस ना? तुला पण काम असेल की ना महिना असं उपाशी मारणार आहेस? पोट दिलं ना देवा नाही, तू पण काम कर ना. नाही, मित्र म्हणून जन्माला आलास, मित्र म्हणून मारणार आहेस का? झालं, काम कर ना बाहेर तू. अरे कोण रडायला पाहिजे? कोण रडतंय यार? काय फालतूगिरी आहे सगळी. अगं, असं करू नकोस का? शितू वाले सगळे. ऐक ना. अरे यार, अचानक रडायला लागलीस. अंशू, तुला नाही कळणार ना आता आमचं नातं नाही, मला हळूहळू कळायला लागले. जरा खूप गडबडच वाटते मला. अरे चालली पोर शितले. कसं ग निघाली घर सासरी, माझी पोर निघाली. कसं ग मी राहू तुझ्याशिवाय शितले. आई शांत हो, शांत हो. आपलं काय ठरलंय? हा, अजिबात रडायचं नाही. माझ्याकडे बघ, मी रडते का? रडते मी? हा, किती समजूतदारपणे बोलते हो आई. असं काय करताय? आणि तुम्ही तसं वागलात तर कसं होणार ना? ऐका ना हो. बाबा, अहो तुम्ही कशाला बरेच रडताय? मगाशी व्यवस्थित होता तुम्ही. कशाला? ऐका ना, बघ, मी काळजी घेईन, तिची काळजी करू नका. मी घेईन काळजी. तिचं मरू द्या हो. आता हिच्या बरोबर एकटं राहावं लागेल त्यासाठी. बाबा शांत व्हा, शांत व्हा. मी कुठे लांब चालले का? हा, तुम्हाला जेव्हा केव्हा माझी आठवण येईल ना, तेव्हा या ना माझ्या घरी मला भेटायला. हो की नाही अंशू? हो ना. नाही, आठवण आली की या तुम्ही वर्ष 2 वर्षातून एकदा, काही हरकत नाही. तसं पण आठवण यायला वेळ कुठे त्यांना दोघांना, नाही का? चल, खूप उशीर होतोय. आणि आईना घेऊन जा, त्यांचा पाय निघणार नाही. हा, मग आमचाही पाय निघणार नाही. प्लीज प्लीज. नाही मी नाही जाणार. मी नाही जाणार. आई. मी खरंच नाही जाणार. माझ्या मनाची तयारीच झाली नाही अजून. अगं, आपलं स्किट आहे, ही फालतू नको आहे मला. तयारी हा विषय क्लिअर होण्यासाठी यांना बोलवलं होतं. वाक्य संपलेले आहेत, निघाल सांग. फालतू नको. आई बाबा सावरा, स्वतःला तुम्ही. हा, ठीक आहे. अगं ठीक आहे. चल. अगं चल ना ग, किती वेळ उशीर झालाय ग. किती टाइमपास करतात तुझ्या घरचे यार. तेव्हा बँडवाले थकलेत बसून. तो बाबा तो दोन झोपला होता इकडे मध्ये. मग हो का, माझा ड्रायव्हर सुद्धा कंटाळून निघून गेला. चल ना ग. अरे वाजवा रे, वाजवा. चल. हात बीत सोडून. निघायचं का? अरे हे पोलीस आले होते. बँड बंद करा. हे तुम्ही जा घरी. एक सेकंड. त्या काय बोललीस? पुत्या पुत्या सितू पुत्या सितू पुत्या सितू पुत्या सितू पुत्या सितू. सितू सितू. मी जाऊ का पुढे? नको. सितू पुत्या, तू कुठे होतास तू? कुठे होतास? का नाही आलास माझ्या लग्नाला? किती वाट पाहिली तुझी, माहिती तुला? मी खूप प्रयत्न केला. तुम्ही खूप प्रयत्न केला पण नाही शक्य झालं माझ्याच्याने. तुला काय वाटतं माझ्यासाठी हे सगळं सोपं आहे? नाही का सितू? मी खूप प्रयत्न केला, मला नाही जमलं सितू. हे सितू हे, पण तू आता आम्हाला सोडून चालली? नाही रे, नाही. अशी कशी जाईन रे मी? हा, कशी जाईन?
शीतल शीतल एक्सक्यूज मी नमस्कार. कोण हे कोण? हा हा माझा खूप जवळचा मित्र पुत्या. हा कोण? पुत्या. अच्छा हा पुत्या. मग मी मी कोणते सांग ना त्यांना. मी कोणते? पुत्या हा माझा होणारा नवरा अंशुमन. एक मिनिट. होणार काय? अगं आत्ता लग्न झालं आपलं. विसरलीस? अगं असं काय करतेस? अशीच आहे ती भाऊजी, अशीच आहे. ए वेंदळी, अशीच आहे ती. पटकन विसरून जाते हो सगळं. नको ना असं बोलूस का प्लीज. आता का नाईस टू मीट यू मिस्टर पुत्या. येस नाईस टू मीट यू. पृथ्वी नाव आहे हा माझं. पृथ्वी. ऍक्च्युली आम्हाला जायला पाहिजे. घाई आहे. सकाळचं फ्लाईट आहे अंदमानचं. हनीमून साठी चाललोय. हनीमून म्हणजे वा यार शीतल, तुझं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे हनीमून हेच स्वप्न होतं. नाही नाही, विमानात बसणं हिचं स्वप्न होतं. ओके. वा पण पुत्या काय फायदा रे? काय फायदा आता? आता विमानात बसून मी जाणार आहे पण एकटीच. एकटी म्हणजे मी काय अंदमानला पोहत येणार नाही. अरे मी पण आहे तुझ्यासोबत. आपण एकत्र जाणार आहोत. हो पण 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 माझा पुत्या नसणार आहे ना तिथे. तुला माहिती आहे अंशू, आम्ही लहानपणी ना रात्री गच्चीत झोपायचो. तेव्हा वरनं अशी विमानं जायची रे. का? का म्हणजे मला नाही माहिती. जायची अशी विमानं. मला काय माहिती. नाही गच्चीत का झोपायचं असं विचारतोय मी. ते आम्ही लहान होतो ना, असे 4-4, 5-5 वर्षांचे. अच्छा, लहान. शेजारी राहायचो असे एकत्र छान फॅमिली Okay. झोपायचो गच्चीत. लहान तेव्हा अशी नाही पण ठीक आहे म्हणजे लहान ठीक आहे हरकत नाही. तेव्हा ना अशी विमानं जायची वरनं. मी आणि पुतळे तेव्हाच ठरवलं होतं की आपण दोघांनी एकत्र या विमानात बसायचं. आणि आज शीतल रडू नको ना यार. शीतल शांत हो. शीतल रडू नको. ऐक हे शीतल शांत रडू नको अजिबात. हा हे बघ, हा हनीमून तुझा आहे. हा एन्जॉय कर. नाही नाही असं नाही तुला एन्जॉय करावं लागेल शीतल. मी कसं शीतल असं नको करू. असं समज मी तुझ्या सोबतच आहे. हॅलो काय बोलताय तुम्ही? भाऊजी विमानात मी सोबत आहे. आमचं स्वप्न लहानपणी. पूर्ण वाक्य बोला ना. मध्येच काय तोडताय तुम्ही? एक मिनिट. ए शीतल मला वचन दे. मला वचन. हा असं हा द्या. मला वचन दे शीतल. हे बघ, आता ना माझी आठवण नाही काढायची अजिबात. हो भाऊजी, तिला व्यवस्थित घेऊन जा. तिला घरी सुखी राहा. हो, चालेल. भाऊजी तिला वाऱ्याचा त्रास हो. होतो. तिच्या कानाला रुमाल बांधा विमानात प्लीज. येस बांधतो. रुमाल बांधतो. खिडकी उघडणार नाही. बसा. ओके बाय. काळजी घे. Yes. तू मी खूप मिस करेन यार तुला. तू काळजी घेशील एक सेकंद. स्वतःची? काच वरती करतो. काय करताय भाऊजी? हात कसा घातला? मी काच वरती करत होतो ना. सितू माझा एक गाडी काळजी- बंदच आहे. चालू झालेलं नाहीये. सितू स्वतःची काळजी घ्या. आणि उद्या विमानातून जाशील ना, तेव्हा मी आहे ना, मी ते आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवर असा आरसा घेऊन उभास ना असा. हा? आणि सूर्यकिरण तुझ्या विमानावर मारीन मी अशी. तेव्हा समजून जा मी खाली उभा आहे गच्चीत. हा प्लीज बघ एकदा माझ्याकडे तिकडून. प्लीज एकदा बघ माझ्याकडे. बस. ऐका ना, नक्की लहानपणी कुठल्या शाळेत होता तुम्ही? विज्ञान वगैरे विषय नव्हता का तुम्हाला? म्हणजे आरसा मारून पोपट पाडणं इतकं सोपं नाहीये ते. असं काय आरसा मारताय तुम्ही? असं नाही होत ना. अरे अंशू, भावना समजून घे ना तू. नाही बरोबर आहे तुमचं. अरे माझ्यासाठी भर उन्हात तो गच्चीत उभा राहणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे. हो, बरोबर. त्याला म्हणतात रे खरी मैत्री. पुत्या मला एक प्रॉमिस कर. मला एक प्रॉमिस कर की लग्नानंतरही तू माझ्या घरी येशील. जाऊ दे, नाही म्हणतायत ते. हा प्रश्न आहे का तू? हा प्रश्न आहे? हा अगं मला माहितीये भाऊजी महिना कामानिमित्त बाहेर असतात. मी एकटं नाही पडू देणार तुला. हॅलो एक सेकंद. अरे काय मित्रा, मी बाहेर आहे पण तू कशाला घरात येतोस ना? तुला पण काम असेल की ना महिना असं उपाशी मारणार आहेस? पोट दिलं ना देवा नाही. तू पण काम कर ना. नाही मित्र म्हणून जन्माला आलास, मित्र म्हणून मारणार आहेस का? काम कर ना बाहेर तू. अरे कोण रडायला पाहिजे? कोण रडतंय?
होतं यार, काय फालतूगिरी आहे सगळी. अगं, असं करू नकोस का, शितू वाले सगळे, ऐक ना ऐक ना. अरे यार, अचानक रडायला लागलीस. अच्चू तुला नाही कळणार ना आता आमचं. नातं नाही, मला हळूहळू कळायला लागले, जरा खूप गडबड वाटते मला. अरे मैत्री खूप वेगळी असते रे. हो, वेगळीच असते, पण हे फारच वेगळे आहे सगळे. हे शितू हे बघ आई बाबांनी ना देव माणूस शोधलाय ग तुझ्यासाठी. ठीक आहे रे. आता आधीच सगळं विसरून जा. आधीच म्हणजे आधीच काय? ए सितू शांत. भाऊजी, अहो घरात भांडणं झाली होती. ही मूर्ख म्हणत होती लग्नच करायचं नाहीये. शेवटी आईने आहे ना आत्महत्येची धमकी दिली, तेव्हा फोटोही न बघता पसंत केले हो तुम्हाला. काय बोलतोय काय बोलता? काय खरं आहे का? हो, भाऊजी काय करताय अहो? मी काय केलं? मी काहीच केलं नाही, फक्त विचारतोय खरं आहे का म्हणून. नका ना तिला विचारू हे प्रश्न, तिला त्रास होतो. पण असं काय केलं त्रास होण्यासारखं तिने? भाऊजी माझं ऐका, ती कशी या सगळ्यातून बाहेर पडली नका कशात अडकली होती बाहेर पडायला? भाऊजी शांत व्हा. मी शांतच आहे. आता तुम्ही बघा लग्न झालंय ना आता तुमचं. हा हे भविष्याचा विचार करा ना. हो ना, हा, करतो. हे बघा खूप छान खूप सुखाने संसार करेलो आमची शीतल. तुम्हाला सांगतो भाऊजी, लहानपणी भातुकलीचा खेळ खेळताना पण सगळं मन लावून करायची हो. काय? नवऱ्याला जेवण वाढणं, त्याचे हातपाय चेपून देणं, मांडीवर डोकं ठेवून थोपटवून झोपडवणं. अरे ही कुठली भातुकली आहे तुमची? कुठली भातुकली आहे? आमच्या वेळी भातुकली अशी नव्हती. आम्ही भातुकलीला जायचो, आमचा जेवणाचा डबा तयार असायचा, आम्ही ते घेऊन ऑफिसला जायचो, परत यायचो, परत जेवणाचा डबा तयार असायचा, आम्ही घेऊन ऑफिसला जायचो. ही तुमची कुठली भातुकली आहे? ही वेगळी. खूप चालेल, आपण जाऊया. खूप तुला उशीर होतोय. आठवतंय? तुला आठवतंय आपण भातुकली खेळायच्या आधी लग्न खेळायचो तेव्हा माहितीये मी तुझ्यासाठी उखाणा घ्यायचे. एक सेकंड, लग्न हा खेळ आहे? अरे नाचरे मोरा म्हणायच्या वय तू उखाणा म्हणायचीस काय? एक मस्करी बाजूला. आता उखाणे घ्या, कवी संमेलन घ्या, हिला नंतर पाठवा, मी जातो पुढे. अहो भाऊजी काय बोलताय? काय बोलताय म्हणजे काय चाललंय? हो कसं दिसेल ते? कसं दिसेल म्हणजे? वरातीत नवरी नाही कसं दिसेल ते? अरे कुठली वरात? ही निघेल तर ना. अरे कोण आहे वरातीत? सगळे निघून गेलेत. काय चाललंय? सगळे कोण आहे? कोणी नसलं तरी मी नाचेन माझ्या शीतलच्या वरातीत. काय आलं? काय झालं काय पण? हा अच्छा बघितलंस ना तू बघितलंस ना हा किती करतोय माझ्यासाठी. काय करताय? फालतूगिरी करतोय तो. काय करतोय तो? नाही पुतू नाही. चल आपण दोघंही नाचूया. एक सेकंड, आता रडत होती नाचायला तयार झालीस? काय चाललंय? भाऊजी अहो काय करताय? डान्स तिच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. अरे पण अहो ती डान्स करायला लागली ना की सगळं विसरून जाते हो. भान हरपून नाचायला लागते ती. तुम्हाला सांगू भाऊजी, लहान असताना आम्ही डान्स क्लास सुद्धा लावला होता एकत्र. क्लास संपल्यानंतर सुद्धा 3-4 तास आम्ही एकटेच कपल डान्सची प्रॅक्टिस करायचो. आठवतंय? अरे कुठे लहानपणी कशाला भेटलात मारायला तुम्ही? अरे हे कुठले काय खेळ खेळलात तुम्ही? अरे लहानपणी मुली जनरली डान्स क्लास जॉईन करतात आणि मुलं कराटे. मी कराटे शिकलोय मी. हा मी अजून कराटे लक्षात आहे माझ्या. हा भाऊजी तसं नाही भाऊजी. अहो आमचं स्वप्न होतं की आम्ही दोघं आपल्या वरातीत नाचणार. आपल्या म्हणजे आपल्या ती तिच्या मी माझ्या आपापल्या वरातीत, ती तिच्या मी माझ्या नाचणार. दळपत्री स्वप्न आहेत तुमची सगळी. लहानपणी कशाला नको ते धंदे करताय? ऐका ना आपण निघूया प्लीज. आता खूप झालं. आता पुतू गेला होता पुत्यागिरी बंद करते. आम्ही जातो. कळलं ना? कळलं ना? अरे बचाव! ए बाजूला नाही. अरे बाजूला नाही. अरे ऐक नाही तर बाजूला कर. अरे बाजूला नाही. अरे हे बाजूला आहे. हे बाजूला नाही. अरे बाजूला. हे बाजूला नाही. नको चाललंय चाल. बंद कर घरी चाल. मी जरा घरी जाऊ. मी माझ्या लेवलवर बसलोय. तुला तू गाडीने जा. घरी जा. अरे हॅलो, तुमच्याशी लग्न केलंस? हा काय आलं? हसतो का तू? ऐक नाही मनाची तयारी कर यार. ऐक ना. अरे ऐक ना. सोड रे. मनाची तयारी कर. बॅग
सोडायचे यार. ए मला तुमचं प्रेम बघून रडायला येतं, तुम्ही सोडा ना तिला. ए सोडा ना यार, सोडा ना जरा. ए सोडा यार, सोडा ना. जाम नाटकं झालं किती बसून. भाऊजी हे बघा आता रडणं थांबवा आणि मी जे सांगतोय ते नीट ऐका. तिच्या काही सवयी आहेत ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत. तुला कसं माहिती? अहो, मी लहानपणीपासूनचा मित्र आहे. कशाला मारायला मित्र केलास तू? हे बघा ऐका, तिला आहे ना आंघोळीचं पाणी आधी गरम करून मग थंड करावं लागतं. हा तिला गरम पाणी आहे ना बॉडीला सूट करत नाही आणि थंड पाण्याने तिला सर्दी होते. आणि महत्वाची गोष्ट तिला ना झोपेत चावायची सवय आहे हो. हा हे बघा ना व्रण आहेत माझ्या हातावर. तू कशाला झोपलास? अहो मी लहानपणी झोपायचो भाऊजी आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तिला झोपेत चालायची सुद्धा सवय आहे. तिला धरून झोपावं लागतं. तू कशाला करून झोपायचा? भाऊजी लहानपणी झोपायचो. बरं महत्वाचं म्हणजे तिचे ना थंडीत ओठ फुटतात, नंतर खूप त्रास होतो तिला. त्यामुळे ओठांची काळजी घ्या आणि ती मगच गळ्यात पडते.